नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनाच्या ग्राउंड रिपोर्टिंग मध्ये। आपल्या सर्वांना माहिती आहे की उद्या 15 जानेवारी रोजी नवी मुंबई महानगरपालिकेसाठी निवडणुकीसाठी जी आहे नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकी 2025-2026 यासाठी मतदान होत आहे आणि त्याची जी काउंटिंग आहे त्याचा जो निकाल लागणार आहे, जे ईव्हीएम मशीनची काउंटिंग जी होणार आहे ती आगरी भवन या ठिकाणी होणार आहे। आगरी भवन मध्ये 21 ते 28 हे जे वॉर्ड आहेत, विभाग आहे, पॅनल आहे, त्या पॅनलची जी आहे मतमोजणी या आगरी भवनामध्ये होणार आहे। तुम्ही इथं पाहू शकता की कशा प्रकारे या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय बेलापूर आहे, जिथं प्रभाग क्रमांक 25, 26, 27, 28 असा बॅनर लागलेला आहे। त्याच्यानंतर हे आगरी भवन आहे सेक्टर जे नेरूळमध्ये आहे आणि पामबीचच्या बाजूने जो काय रस्ता आहे तो पामबीचच्या बाजूने जो रस्ता आहे तो त्या ठिकाणी जे आहे ते त्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी जे आहे कार्यालय जे आहे बेलापूरमध्ये जे अंतर्गत 25, 26, 27, 28 यांचं आहे। या साईडने म्हणजे जे काही नागरिक जे बसणार आहेत, जे समर्थक बसणार आहे, विविध पक्षांचे, विविध राजकीय पक्षांचे किंवा अपक्षांचे किंवा विविध राजकीय पक्षांचे पुरस्कृतांचे, ते जे येणार आहे ते बेलापूर विभाग कार्यालय अंतर्गत येतात। ते सर्व जे आहे ते पामबीच्या मार्गाने त्यांनी यावं आणि कारण की त्यांची व्यवस्था जी आहे ती पामबीच्या साईडला केलेली आहे। बेलापूर कार्यालय जे बेलापूर विभाग आहे, सिऊड्स पासून ते बेलापूर पर्यंत सीबीडी पर्यंत जो काही प्रभाग आहे 21 ते 28 माफ करा 25, 26, 27, 28 हे जे आहे विभाग पॅनल आहे, ते पॅनलचं प्रभागचं आहे ते सर्व त्या साईडला केलेलं आहे पामबीच्या साईडला। आणि जे नेरूळमध्ये येतात, नेरूळ निवडणूक अधिकारी जे आहे ते 21, 22, 23, 24 जे आहे 21, 22, 23, 24 जे बेलापूर माफ करा बेलापूर विभाग अधिकारी, नेरूळ नाही तर बेलापूर विभाग आहे, त्यांचं जे आहे ते नेरूळच्या साईडने ज्वेल ऑफ नवी मुंबई आहे, ज्वेल ऑफ नवी मुंबईच्या साईडने त्यांची व्यवस्था केलेली आहे। तुम्ही इथे पाहू शकता प्रभाग क्रमांक 21, 22, 23, 24 या ठिकाणी त्यांचं सर्व जे काही व्यवस्था केलेली आहे काउंटिंग या साईडला होणार आहे आणि त्यांचे जे समर्थक आहेत त्यांची व्यवस्था सुद्धा त्या साईडला केली आहे ज्वेल ऑफ नवी मुंबईच्या साईडनी। त्याच्यामुळे प्रभाग क्रमांक 21, 22, 23 आणि 24 जे आहे त्यांनी त्या विविध पक्षाचे, विविध राजकीय पक्ष जे आहेत त्यांच्या समर्थकांनी त्या सर्वांनी याचे ज्वेल ऑफ नवी मुंबईच्या बाजूने यावं, जेणेकरून त्यांचा मिसगाईड किंवा मिसप्लेस होणार नाही किंवा त्यांना मिसअंडरस्टँडिंग होणार नाही। त्याच्यामुळे आम्ही ही न्यूज बनवत आहोत। तर पुन्हा एकदा सांगतो, आगरी भवन, आगरी सांस्कृतिक भवन जे आहे नेरूळमध्ये त्या ठिकाणी 21 ते 28 हे जे प्रभाग आहेत त्यांचं काउंटिंग होणार आहे। त्यांचं ईव्हीएम मशीन्सकडे येणार आहे वोटिंग झाल्यानंतर 16 तारखेला 15 तारखेला माफ करा 16 तारखेला इकडेच वोटिंग होणार आहे, माफ करा वोटिंगचे काउंटिंग होणार आहे 15 तारखेला झालेल्या वोटिंगचे। आणि या ठिकाणी मी सांगतो पुन्हा एकदा 21 ते 24 जे आहे त्या ज्वेल ऑफ नवी मुंबईच्या साईडनी जे एंट्री आहे आगरी सांस्कृतिक भवनाची त्या साईडला तिकडे व्यवस्था असेल आणि ज्यांची 24च्या पुढे म्हणजे 25 ते 28, 25, 26, 27, 28 यांचे प्रभाग आहेत त्यांनी पामबीच्या मार्गाने यावे, जेणेकरून वाहतूक व्यवस्था कोलमडणार नाही किंवा कोणत्या प्रकारचा कन्फ्युजन समर्थकांना, राजकीय पक्षाच्या उमेदवारांना किंवा इतर जे काही पत्रकार आहेत त्यांना होणार नाही। धन्यवाद।